मी बऱ्याचशा विद्यार्थ्यांना सांगत असतो की विद्यार्थी अपयशी का होतात. विद्यार्थी अपयशी का होतात. त्याचं सिंपल उदाहरण आहे. पहिलं म्हणजे त्यांची कन्सिस्टन्सी नसते. ओके, कन्सिस्टन्सी नसते. का नसते? कन्सिस्टन्सी यासाठी नसते कारण की पहिली गोष्ट त्यांना अभ्यास करायचा काय तिथूनच सुरुवात त्यांची होती. अभ्यास असतो काय तो शिकावा त्यांना लागतो. सेल्फ स्टडी त्यांना शिकावी लागते. त्यांना सेल्फ स्टडी माहिती नसतो. त्यांना लर्निंग माहिती नसतं. तुम्ही बाबांनो माझ्याकडे फक्त लर्निंगसाठी येणार आहात, स्टडीसाठी तुम्ही फक्त माझ्याकडे म्हणजे केजी तुमच्या लाईफमध्ये फक्त लर्निंग करण्यासाठी आहे. सेल्फ स्टडी तुम्हाला स्वतःला करावा लागणार आहे. मग हा सेल्फ स्टडी काय असतो हा विद्यार्थ्यांना माझ्यासोबत या बॅचमध्ये आल्यानंतर समजेल. आणि ती बॅच म्हणजे कोणती? तर आपली यशोगंगा बॅच आणि विजयपथ बॅच. ठीक आहे, तर हे कंबाईनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सांगतोय मी, आणि हे कन्सिस्टन्सी राज्यसेवेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने पण सांगतोय. तुमची कन्सिस्टन्सी नसल्यामुळे काय होतं, दुसरी एक प्रॉब्लेम सगळ्यात मोठा होतो तो म्हणजे ओके तुमचा क्लिअर प्लॅन नसतो. म्हणजे आपल्याकडचे जे विद्यार्थी असतात, ओके, पीपल लॅक ओके अ क्लिअर प्लॅन. तुमचा क्लिअर प्लॅनिंगच नसतो की मला नक्की करायचंय काय. मला मी आज उठलो, ठीक आहे, मी आज उठलो, आज मला काय करायचंय. आज सर जॉग्राफी शिकवणार आहेत, आज सरांनी मॅथमॅटिक्स ओके धकाते सरांनी मॅथ्स घेतलेला आहे, आज सर रात्री हिस्ट्री पण शिकवणार आहेत. म्हणजे मला या 4 विषयांचा अभ्यास करायचा आहे. मग मॅथमॅटिक्सचं लेक्चर झालं, जॉग्राफीच्या लेक्चरला 4 तासाचा वेळ आहे. मॅथमॅटिक्सचं लेक्चर झाल्यावर जॉग्राफीचं 4 तासाने होणार आहे तुमचं. तर मग मॅथमॅटिक्सचं लेक्चर झाल्यावर जॉग्राफीचं येतं, चला आपण जॉग्राफीचा पण अभ्यास करू आणि मॅथ्सचा पण अभ्यास करू. हिस्ट्रीचं लेक्चर तुम्ही रिवाईज करू. हिस्ट्रीचं लेक्चर झाल्यावर तुमची रिव्हिजन पाहिजे. तुमचा असा क्लिअर प्लॅनिंग रोजचा असला पाहिजे. त्याला आपण म्हणू आपण डेली प्लॅनिंग स्ट्रक्चर. त्याला आपण काय म्हणू तर डेली प्लॅनिंगचं स्ट्रक्चर. हे जर तुमचं प्रॉपर असेल ना तर तुम्हाला या बॅचमध्ये सगळ्यात जास्त फायदा होईल. जर प्लॅनिंग नसेल तर फायदा होणार नाही. म्हणूनच माझं म्हणणं आहे, तर बरेचशा विद्यार्थ्यांना अपयश येण्याचं कारण म्हणजे त्यांचं लॅक ऑफ क्लिअर प्लॅन. लॅक असतो, पूर्णपणे कमतरता असते. तिसरं कारण म्हणजे लॅक ऑफ फीडबॅक. लॅक ऑफ फीडबॅक म्हणजे आता फॉर एक्झाम्पल फीडबॅक म्हणजे काय, तर तुम्ही तुमचा अभ्यास करताय, पण अभ्यास केलेला तुम्ही ओके अभ्यास करताय, तर अभ्यास करताना तुम्हाला शंका आलेल्या असतात. मग ह्या शंका तुम्ही विचारत नाही कुणाला. अभ्यास करताना तुम्हाला ओके तुम्ही काय अभ्यास केलाय, काय अभ्यास केला आहे, हा तुम्ही काय केलाय, किती केलाय, किती बाकी राहिलाय, ह्या गोष्टीबद्दल तुम्ही कुठेही बोलत नाही. तुम्ही काय करता, स्वतःच घोकमपट्टी करत असता. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे होतं काय, आपल्याकडे फीडबॅक आपण कुणाला देत नाही आणि कुणाकडनं फीडबॅक घेत नाही. आता माझ्यासारखा एखादा माणूस तुम्हाला जर झापून काढलं तुम्हाला, तर तुम्हाला काय वाटतं की यार सरांचा फीडबॅक आहे पण जरा सरलेच झापतं आपल्याला. मग सर झापते तर आपण सरांकडे जायचंच नाही, असे विद्यार्थी ठरवतात. तर तसं सगळ्यात मोठी चुकी विद्यार्थी तिथूनच करायला सुरुवात करतात की ते फीडबॅक घेताना पहिलेच घाबरून गेलेले असतात की बाबांनो सर आपल्याला बोलतात, पण मी बोलतो कुणाला की जो या 2 चुका सगळ्यात पहिले करतो. त्याला क्लिअर प्लॅन माहिती नसतो आणि त्याला कन्सिस्टन्सी नसते. उगं कधीतरी चालू करायचा म्हणून करायचा अभ्यास, तसं करू नका. या बॅचमध्ये येत आहे तर ह्या बॅचमध्ये आता तुम्हाला मागं नाही सरायचं. या बॅचमध्ये तुम्हाला कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं गरजेचे. म्हणून लॅक ऑफ फीडबॅक हा एक सगळ्यात खतरनाक गोष्ट. आणि चौथं म्हणजे लॅक ऑफ फोकस. विद्यार्थ्यांचा फोकस नसतो. विद्यार्थ्यांचा फोकस नसतो म्हणजे काय, ठीक आहे, कुठल्या प्रकारची मेंटरशिप नसते, त्यांच्या दिमागाची पूर्ण दही झालेली असते. त्यांचा दिमाग लेक्चर करत असताना बॅकएंडमध्ये खूप काही गोष्टी चालू असतात. म्हणजे आता काही विद्यार्थी असे असतात की लेक्चर करता करता कुठंतरी मस्तपैकी आई काहीतरी गॅसवर बनवत असते, त्याचा स्मेल येतो, त्याचा असा सुवास येतो मस्तपैकी पूर्णपणे घरभर पसरतो. मग ह्याला भूक लागायला लागते, म्हणजे ह्याचं ध्यान तिकडे त्या किचनमध्ये. काही लोक असे असतात की लेक्चर करता करता एखाद्या पाळीव प्राण्यांबरोबर खेळत बसतात. ओके, घरात मांजर पाळले असेल, घरात कुत्रं पाळलं असेल तर त्याच्याबरोबर खेळत बसतात. ओके, एक नंबरचे बिंडोक लोक असतात असे. का? कारण की त्यांचा मेन फोकस काय असतो, त्यांचा मेन फोकस आहे अभ्यास. ती मांजर काय कुठं पळून चालली आहे का, तिथं कुत्रं काय कुठं पळून चालले का, घरातले बाकीचे प्राणी काय कुठं पळून चाललेत का, घरातली माणसं कुठं पळून चाललेत का,
नाही चालेल ना, ते इथंच आहेत ना. पण हे जे क्षण आहेत अभ्यासाचे हे मात्र पळून जातील ना. हे तुमचे क्षण तुम्ही का घालवताय? तर असे जे लोक असतात ना, हे लोक ओके, त्यांचा फोकस कमी असतो. तर हे जे फोकस कमी असलेले लोक असतात ना, ही फोकस कमी असलेले लोक दर 2 दिवसाला त्यांना झटके यायला लागतात, की माझं काहीच होणार नाही, माझं काहीच होणार नाही, माझं काहीच होणार नाही. तर जनरली विद्यार्थ्यांना मी एकच सांगेल, की ह्या 4 गोष्टी तुम्हाला काय करायच्यात, अपयशी होण्याची ही कारणं आहेत, की ह्या 4 गोष्टी तुमच्या आहेत. या सगळ्यांना आपल्याला पॉझिटिव्ह बनवायचं आहे. या सगळ्यांना आपल्याला काय बनवायचं आहे, तर पॉझिटिव्ह बनवायचं आहे. आणि ही जर पॉझिटिव्ह बनवायची तुमच्यामध्ये जर धमक असेल आणि इच्छा असेल, तर डेफिनेटली तुम्ही या ठिकाणी तुम्ही यशोगंगा बॅच किंवा जे काही तुमची ही बॅच आहे आता विजय धनुष्य बॅच, हे तुम्ही फोकस ठेवायचे. म्हणजे माझं काम हेच असणार आहे, कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणे. तुमच्याकडे जे काही क्लिअर प्लॅन नसतील तर क्लिअर प्लॅन तुम्ही माझ्याशी कव्हर करणे. ठीक आहे, लक्षात. त्यानंतर लॅक ऑफ फीडबॅक, जो फीडबॅक आहे तो तुम्हाला देत राहणे. तुम्ही अभ्यासात चुकत राहता, मग तुम्हाला ते सांगणं की हा योग्य आहे तर तो योग्य नाही आहे वगैरे असा. आता फोकस, लॅक ऑफ फोकस म्हणजे काय, तर तुमचा जो फोकस आहे तो वायबल नाही होऊ द्यायचा. कारण की फोकस वायबल झाला ना, ओके, फोकस जर वायबल झाला तर मग सगळ्या गोष्टी तुमच्या बिघडतात, सगळ्याच गोष्टी बिघडतात. तर हे प्रॉपर समजून घ्या. ठीक आहे, तर विद्यार्थी जे अपयश होतात त्याच्या मागचं हे कारण. मला आता ह्या बॅचमधल्या कुठल्याच विद्यार्थ्याला मागं पाडून द्यायचा नाही. जर तुम्ही माझ्याशी संपर्क नाही साधला तर मग ऑब्व्हियसली तुम्ही मागं पडणार. तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधत राहणं गरजेचं आहे. लवकरच ह्या बॅचचा एक व्हॉट्सअप ग्रुप होईल. त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्ही तुमच्या अभ्यासाचा मला प्लॅन प्रत्येकाने देणं गरजेचं आहे, की माझे एवढे एवढे बाकी राहिले, तेवढे बाकी राहिलं, हा पाठ माझा बाकी राहिला. जगालाही दिसू द्या ना की काय होतंय ते, तुम्हालाही दिसू द्या. कारण की तुमच्यावरती कुणी बंधनं नाही टाकत तुमच्या घरातले. सध्या तुम्हाला फक्त अभ्यास करण्यासाठी फ्रीडम दिलेला आहे. तर या फ्रीडमचा दुरुपयोग करू नका. आणि या फ्रीडमवरती खूप चांगल्या पद्धतीने ह्या फ्रीडममधून तुम्हाला यश मिळू शकतं, हे लक्षात ठेवा. ओके, अजून कोणाला काही डाऊट असेल तर विचारा. तर आपल्याला हा सिलेबस 5 महिन्यात जास्तीत जास्त कंप्लीट करायचा आहे. पहिले 2 महिने तुम्हाला जिओग्राफीचे 5च चॅप्टर चालणार आहेत. मी हे आधीच क्लिअर करून देतोय, घाई गडबड करायची नाही. ठीक आहे. आणि सगळ्यांना एक छोटी रिक्वेस्ट आहे, की शक्य असेल तर सर्वांनी इमानदारीने, यूट्यूबवरती मी 100 लेक्चर घेतलेले आहेत, जवळपास तिथं 85 लेक्चर घेतलेले आहेत मॅप रिडिंगच्या सिरीजचे. सर्वांनी वेळात वेळ काढून तेवढंच एक फक्त जी यूट्यूबची जी मॅप रिडिंगची सिरीज आहे ना, इमानदारीने ती मॅप रिडिंगची सिरीज बघावी, इमानदारीने. जोपर्यंत तुम्ही ती मॅप रिडिंगची सिरीज कंप्लीट करणार नाही तोपर्यंत या ठिकाणी बराचसा भाग तुमचा कव्हर होणार नाही. मॅप रिडिंग आपण स्पेशली इंडियाचं वेगळं आणि महाराष्ट्राचं वेगळं बॅचमध्ये पण घेणार आहोत. पण आधी ते बघून घ्या, कारण की ते मी बेसिक स्वरूपात दिलेलं आहे. बॅचमध्ये ज्यावेळेस याल तुम्ही त्यावेळेस मॅप रिडिंग खूप खोलात होणार आहे, एवढी खोलात की तुम्हाला असं वाटेल की बस ही बॅच आणि या बॅचमधनं जे नॉलेज मिळालं ते जगात कुठंच नाही भेटू शकत तुम्हाला. अशा लेवलचं नॉलेज मला तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे. आता तुम्ही माझ्याकडे आलात या बॅचमध्ये आणि या बॅचमधून तुम्हाला जो प्रॉपर मला जो वेळ तुम्हाला द्यायचा आहे तो सगळ्यात बेस्ट वे असणार आहे. तर हे बेसिक पॉईंट लक्षात झाले. ओके, तर उद्याचं जे लेक्चर आहे, उद्या तुमची भूगोल आणि इतिहासाचं लेक्चर होईल. नेक्स्ट लेक्चर माझं जे तुमचं इतिहासाचं होतं ते मी आज घेत नाही आहे. आज एकच लेक्चर होईल तुमचं, दुसऱ्या लेक्चर पण मध्ये पण सिलेबसच असेल. तर उद्यापासून आपण जिओग्राफी स्टार्ट करू. जसं मी कालच सांगितलं होतं की आपण हळूहळू पुढे जाणार आहोत. एकदमच एका दिवशी 2-2, 3-3 लेक्चर घेतले तर तुम्ही कन्फ्यूज व्हाल. ठीक आहे, तर आज आपण भूगोल नंतर त्यानंतर आपण इतिहास असे पाठ करत 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 पुढे जाणार आहोत. आता कुणाला काही डाऊट असेल तर विचारा. इतिहासासाठी तुमच्याकडे कुठलंही पुस्तक असलं तरी चालते, मला काही फरक नाही पडत. तुमच्याकडे कुठलंही A to Z कुठलंही पुस्तक असलं तरी चालेल, कुठलंही. म्हणजे बेल्लेकर सरांचं पुस्तक आहे, ओके, यांना कदमचं पुस्तक आहे, किंवा तुमच्याकडे महाजन सरांचं पुस्तक आहे, किंवा तुमच्याकडे गाटाळ सरांचं पुस्तक आहे, तुमच्याकडे शांता कोटेकर मॅडमची पुस्तकं आहेत. कुणाचंही पुस्तक असू दे, 1 नंबर पुस्तकं घेऊन तुम्ही चाललेले आहात. मी एवढंच म्हणेल, इतिहासामध्ये काहीही बदल करायचा नाही आहे. इतिहास जसं चाललंय तसंच चालू द्या. कारण की मी तुम्हाला जो इतिहास शिकवणार आहे तो या सगळ्या पुस्तकांचं एकत्रीकरणच आहे. त्यामुळं त्याचा फरक पडत नाही. पुस्तक चांगलीच आहेत तुमच्याकडे इतिहासाची. इतिहासाचं तुमचं कुठलंही पुस्तक तुम्हाला नवीन घ्यायची गरज नाही, हे मी तुम्हाला क्लिअरली सांगून देईल. ठीक आहे, त्याच्यामुळे आजचं लेक्चर पुढचं मी थोडंसं पोस्टपोन करेल. ठीक आहे, कारण जो टेक्निकल इश्यू झालेला आहे मला तो पहिले सॉल्व्ह करायचा आहे. थँक्यू.